तर तुम्ही दोघांनी मिळून हा जो काही ब्रँड तयार केला आहे आपला जळगाववाला, त्याबद्दल काही माहिती देता येईल का? आपला जो ब्रँड आहे सर, आपला जळगाववाला चवीचा अतूट विश्वास. तर जो माझा प्लॅनिंग झाला की आपण आपल्या जळगाव जिल्ह्याचे नाव हे आपलं बनाना चिप्स याच्याने आपण एक मोठं करूया, एक चांगली क्वालिटी देऊन, एक चांगलं हायजीन मेंटेन करून, एक चांगली पॅकेजिंग देऊन. पण तुम्हाला जर का बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला शिक्षण करूनच बिझनेसमध्ये पण जाता येईल. कुठला ब्रँड लॉन्च करायचा, तर त्यासाठी आम्हाला 2 ते 3 वर्ष गेले. आमच्याकडे मसाला, चीज, टोमॅटो, पाणीपुरी, पुदिना, गार्लिक, याचे तुम्हाला मॅगी, असे 10 प्रकारचे वेगळे फ्लेवर बघायला मिळेल. ती आम्ही एक सुरुवात केली लोकांना वेगळं देण्याची केली. रूममधनं माल सेल करत होतो जवळपास 4-5-6 महिने. डेली आम्ही व जयेश बैकने सर्व लोकांना डिलिव्हरी दिली. तर हा बिझनेस फक्त आम्ही 10,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चालवतो. म्हणजे मार्केटिंग करताना काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने केली? कस्टमरला काय पाहिजे तेच दिलं पाहिजे. म्हणजे तुमचं सगळ्यात कोर जे व्हॅल्यू आहे ते हायजीन आहे. तुमची अशी कशी काय बॉन्डिंग झाली आणि तुम्ही पार्टनरशिपमध्ये कशा? आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं किंवा मार्केटला दाखवून द्यायचं की 2 पार्टनर मिळून काय करू शकतात. शॉपला असतो कंटिन्यू मी, तर तिथं कस्टमर येत असतात की ते म्हणतात की तुम्ही भाऊ आहेत का? पण त्यांना म्हटलं मी भाऊ नाही आहे, आम्ही मित्र आहेत. तर त्यांचं असं म्हणणार होतं की तुम्ही म्हणजे एकदम भावासारखे दिसतात, भाऊसारखेच राहतात. म्हणजे एवढं बॉन्डिंग झालं? हो, एवढा खतरनाक बॉन्डिंग आहे. तर पूर्ण जयेशचं जे काही थोडं भांडवल होतं तो म्हणजे 10,000 तरी म्हणलो मी, तर 10,000 सुद्धा जयेशने त्याच्यामध्ये टाकून आम्ही अशी उभं केलेलं आहे. पार्टनर फक्त कॅपिटल पुरता मर्यादित नाही. दोन्ही मित्र हार्ड वर्कर पाहिजे, तेव्हा जाऊन बिझनेस होतो सर. मेनली हार्ड वर्कर हे खूप महत्त्वाचं आहे सर. आम्ही जे आज काही आहोत तर आमच्या मित्रांमुळे खूप आहोत, नाही तर काहीच नाही. आज आम्ही तुमच्यासमोर बसलेले आहेत. आता त्यांना माहिती आहे तर आम्हाला न सांगता आता 2 मित्र शॉपवर बसलेले असतात का की तिकडे गेलेले. या पॅकिंगमध्ये अशा कोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्यात आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काम केलं? सर, आमच्या पॅकेजिंगमध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपलं स्टँडअप पाऊच आहे, जे तुम्ही कुठं पण स्टँड करू शकता जेणेकरून. आणि मेन म्हणजे आपली जी पॅकेजिंग दिलेली आहे, प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, ज्याच्यामुळे त्याची लाईफ वाढली पाहिजे असं तुम्ही काही नाही नाही. वापरत. जे काय आहे ते नॅचरल आणि ऑथेंटिक आहे. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला गेस्ट लाभलेले आहेत, ते म्हणजे सौरभ पाटील आणि त्यांचा मित्र जयेश पाटील. ह्या 2 उद्योजकांनी, ह्या 2 युवकांनी त्यांच्या जळगावमधून एक छोटासा असलेला विषय, तो म्हणजे जळगावचे केळीचे वेफर्स, हे प्रोडक्ट ग्लोबल नेण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांनी जो प्रवास सुरू केला होता जळगावच्या एका छोट्या गावातून, तर बघता बघता महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये त्यांनी त्यांचा सेल केलेला आहे. तर चला मग अशाच ह्या दोघांचा व्यवसायाचा जो प्रवास आहे हा आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहोत आणि त्यांना जाणून घेणार आहोत की त्यांनी हा प्रवास कशा पद्धतीने चालू केला. तर पुन्हा एकदा आज एक नवीन मराठी माणूस आपल्या ह्या पॉडकास्टच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे. नमस्कार सौरभ पाटील, तुमचं ह्या आपल्या चॅनेलवरती हार्दिक स्वागत. आणि आज तुम्ही गेस्ट म्हणून आलात तर त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. थँक्यू. सो सगळ्यात पहिलं की सौरभ पाटील आणि तुमचे पार्टनर, हो, त्यांचं नाव काय? जयेश पाटील. जयेश पाटील. हो. तर तुम्ही दोघांनी मिळून हा जो काही ब्रँड तयार केला आहे आपला जळगाववाला, त्याबद्दल काही माहिती देता येईल का? हो सर, नक्की. मेनली आपला जो ब्रँड आहे सर, आपला जळगाववाला चवीचा अतूट विश्वास हा ब्रँड आहे आपला. तर आपण याची जी सुरुवात केलेली, आपण 18 जुलैपासून याची सुरुवात केली होती. आणि जी सुरुवात जी केलेली आहे आपण, तर आपण एक जस्ट फक्त एक या थिंकिंगने केलेली आहे की जे आपलं जळगाव, म्हणजे मी व जे जळगाव जिल्ह्यामधनं बिलॉंग्स करतो, तर आपलं जळगाव जिल्ह्याचं नाव आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आम्ही काही रिसर्च वगैरे केले. ओके. तर रिसर्च करत असताना मला असं आढळून आलं की आपला जळगाव जिल्हा हा सर्वात जास्त केळीचं उत्पादन, म्हणजे सर्वात जास्त केळी उत्पादन हे आपल्या जळगाव जिल्ह्यात होतं. बट कुठलाही ब्रँड असा नाही की तो म्हणजे ब्रँड झालेला आहे जळगाव जिल्ह्याच्या चांगल्या पॅकेजिंगमध्ये म्हणा किंवा त्याच्यामध्ये म्हणा. मेनली रोड साईडनेच आपण जास्त करून माल वगैरे जास्त लोकांना देतात. रोड साईडने म्हणजे जे रस्त्यावरती आपण जे प्रोडक्शन करतो आणि विकतो ते? येस सर, तसं. तर माझा प्लॅनिंग झाला की आपण आपल्या जळगाव जिल्ह्याचे नाव हे आपलं बनाना चिप्स याच्याने आपण एक मोठं करूया, एक चांगली क्वालिटी देऊन, एक चांगलं हायजीन मेंटेन करून, एक चांगली पॅकेजिंग देऊन. सो आम्ही आपला जळगाववाला या ब्रँडसाठी काम केलं सर. एकदम चांगली संकल्पना आली डोक्यामध्ये. तर सगळ्यात अगोदर तुझ्याबद्दल काय सांगू शकशील का? म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल, एज्युकेशन असेल किंवा Yes, काय, म्हणजे जळगावमधून
गावातून आल्यानंतरला तुझ्या संदर्भातल्या काही गोष्टी सांगू शकशील? हो सर, नक्की सर. मेनली सर मी राजमाने गावाचा आहे. खूप लहान माझं गाव, जवळपास 700-800 लोकसंख्या असलेलं आमचं गाव. ओके. चाळीसगाव तालुका, जिल्हा जळगाव आमचा. तर मेनली जर का प्रवास सांगायचं म्हटलं तर मी एक बीटेक स्टुडंट आहे. ओके, बट बीटेक करत असताना पण डोक्यात एकच संकल्पना होती नेहमी, की काहीतरी एक वेगळा बिझनेस केला पाहिजे. पण बिझनेस करण्यासाठी पण ना सर, जे आजकाल म्हणलं जातं मार्केटमध्ये की शिक्षण करण्यापेक्षा बिझनेसमध्ये उतरा. पण तुम्हाला जर का बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला शिक्षण करूनच बिझनेसमध्ये पण जाता येईल. कारण शिक्षण हे आपल्याला नुसतं फक्त जे काही गोष्टीचं थेरॉटिकलच नाही तर प्रॅक्टिकल पण शिकवतं. म्हणजे पुस्तकी नॉलेजच नाही तर आपल्याला खरंच खर्चा म्हणजे हो, प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा गरज येस, आहे. प्रॅक्टिकली पण. आणि ते अनुभव घेत असताना जसं की एक EHD सुरंचे सर म्हणून आहेत. ओके, तर त्यांची PhD झालेले आहेत. तर त्या सरांचा आम्ही एक आदर्श घेतला. आदर्श म्हणजे असा आदर्श की सर, जसं की आम्ही कॉलेजचा टायमिंग असायचा 11 ते 5, पण जे आम्ही जायचो सकाळी 10ला आणि रात्री यायचो 8-9 वाजता. म्हणजे का, सरांच्या अंडरमध्ये करायचा तो प्रोजेक्ट. मग त्याच्याने आमच्यामध्ये एक चांगली एक उमेद आली, मेहनत करायची उमेद आम्हाला तिथनं मिळाली सर चांगली. ओके, म्हणजे कॉन्फिडन्स तिथून असा बिल्ड होत गेला. हो. हां, तर त्यासोबत आज बॅकग्राऊंडचं म्हणायचं गेलं गावात, तर गावात आमच्याकडे शेतीबाडी आहे. आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत. सेम कंडिशन ज्याची पण आहे, आई वडील भाऊ वगैरे त्याला. ते आम्ही एक शेतकऱ्याचे मुलं सर दोन्ही. ओके, म्हणजे आता सध्या तरी जे तुमचे आई वडील आहे, भाऊ आहे, ते सगळे शेतीमध्येच आहेत. हो, आई वडील वगैरे सर्व शेतीमध्ये आहेत. म्हणजे भाऊ बहीण आहेत ते, त्यांना पण आता आम्ही पुण्यात आणलेलं आहे सर. ओके, हो म्हणजे असा बॅकग्राऊंड बघायला गेलं तर शेतकरीच आहे. हो, शेतकरीच बॅकग्राऊंड सर आमचं. अरे, हो. मग आता हे जे बिझनेसमध्ये यायचं जे पहिल्या डोक्यात आलं हा. विचारायला, हा नेमका कधीपासून चालू झाला आणि कशा पद्धतीने, म्हणजे एखाद्याची कल्पना डोक्यात येते आणि आपण त्याच्यावर विचार करतो, मग बऱ्याच वेळेला ते ऍक्शन घ्यायला वेळ लागतो. बरोबर. मग ह्याच्याबद्दल काय सांगता येईल का? त्याच्याबद्दल सर मेनली सर, जे बिझनेसमध्ये मला यायचं होतं, तर मला 10वी नंतरच बिझनेसमध्ये यायचं होतं. ओके. 10वी नंतरच म्हणजे डोक्यात होतं की काहीतरी स्वतःचं करायचं हो. पण मेनली 10वीला जर का बिझनेसमध्ये यायचं म्हटलं तर माझी इच्छा होती की मी आर्टमध्ये घेतलं पाहिजे. कारण शिक्षणमध्ये पाहिजे तसं माझं नव्हतं. म्हणजे शिक्षण म्हणजे मला अभ्यास वगैरे या गोष्टीमध्ये थोडं दुर्लक्ष होतं माझं, जे ते क्लिअर सांगतो सर तुम्हाला. हा. ओके, पण जे फॅमिलीमध्ये माझे काही डिप्लोमा झाले होते, सिव्हिल डिप्लोमा झाले होते, माझे एक सिस्टर होते, भाऊ होते, त्याचे डिप्लोमा झाले होते प्लस इंजिनिअरिंग झाली होती. तर पप्पांनी मला फोर्सफुली सांगितलं, जो डिप्लोमा 3 वर्षाचा आहे, तू माझ्यासाठी असं कर की तुम्हाला 5 वर्षात का होईना तेवढं काढून दे, तू त्यानंतर तुझं कर, तुला जे करायचं कर, फक्त एवढे 5 वर्ष तुम्हाला दे तुझेवाले, मला 5 वर्षात तुझा फक्त डिप्लोमा कंप्लीट करून दे, त्यानंतर तुला जे करायचं ते करू शकतो. म्हणजे इच्छा खूप होती 10वी पासून मध्ये काही ना काहीतरी स्वतः चालू हो. करायचं. पण घरच्यांचा आग्रह होता की बेसिक तरी एज्युकेशन कम्प्लीट कर. येस. ओके, हां, मग तशा पद्धतीने एज्युकेशन कम्प्लीट करत मग याच्यामध्ये कसं आलात? याच्यामध्ये सर जसं की तुम्ही सांगितलं ना सर, तर डिप्लोमा झाल्यानंतर मी 5 वर्षाचा टाइम दिला होता. मी 3च वर्षात तिकडे कंप्लीट केला डिप्लोमा. हो, आणि लगेच मी कपड्यांचं एक शॉप टाकलं लगेच त्या सुट्ट्यांमध्ये लगेच. ओके. हो, आमच्या 40गावकडेच म्हणजे घरच्या घरीच टाकलं मी ते. पण त्याच्यामध्ये मला लॉस झाले. तर त्या लॉसमध्ये शिकायला मिळालं, मला खूप लॉस झाले. जसं की एक नवीन बिझनेस तर उधारी देऊ नये, सर्वात मेन गोष्ट आहे. पण त्या वयात त्या गोष्टी की समजून मला आल्या नाही, कारण ती इनिशियल स्टेज होती. बऱ्याचशा गोष्टी या बिझनेसमध्ये उतरल्यानंतरला समजतात. थेरोटिकली त्या गोष्टी नाही, जेवढी प्रॅक्टिकली होत असते त्यावेळी समजतात. मग त्या बिझनेसमध्ये लॉसमध्ये मला कळालं की बिझनेस कुठल्या प्रकारे केला पाहिजे. मग तो तिथं लॉस घेऊन मी अजून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, मी व जयेश. मग आम्ही ॲडमिशन घेऊन तेव्हापासून आमचं डिस्कस चालायचं. म्हणजे आम्हाला जवळपास आम्ही नुसतं आयडियाज आमच्यावाली 2-3 वर्ष फक्त आयडिया सोचण्यातच गेले आमच्यावाली, की करायचं तरी करायचं काय किंवा कुठला ब्रँड लॉन्च करायचा. तर त्यासाठी आम्हाला 2 ते 3 वर्ष गेले. मग आफ्टर इंजिनिअरिंग आम्ही जेव्हा मी पुण्यात आलो, तुम्हाला सांगितलं डिसेंबरमध्ये जवळपास मी पुण्यात आलो. तर मग एवढ्या 6 महिने मी जॉब केला लगेच. तेव्हा पण 6 महिने मी जवळपास जॉब केला. मग जॉबसोबत आम्ही तो बिझनेस पण स्टार्ट केला. म्हणजे जेव्हा मी इथं आलो लगेच 1च महिन्यात मी बिझनेस स्टार्ट केला. पण तो बिझनेस घरातनं आम्ही सर्व्हिस दिली लोकांना. म्हणजे सगळ्यात पहिले सुरुवात ही घरातून झाली, म्हणजे डायरेक्ट शॉप नाही टाकलं? नाही, शॉप नाही टाकला. ओके, मग पहिला घरातून प्रोडक्शन चालू केलं हो, आणि त्याच्यातून मग डिस्ट्रीब्युशन करत गेला आणि त्याच्यानंतर जसं मार्केटमध्ये डिमांड वाढली तसं तुम्ही ते शॉपकडे हो. पहिले आम्ही 2च फ्लेवर लॉन्च केले, जसं की आपले मसाला आणि सॉल्टी जे असतात ते लॉन्च केलं. तर आम्ही देऊगावला सगळ्यात पहिलं मला विचारायचं आहे की नेमकं तुमचं प्रोडक्ट काय आणि आपला जळगाववाला ब्रँड हा काय आहे, नेमका कशामध्ये? तर आमचा ब्रँड हा बनाना चिप्समध्ये डील करतो. ओके, जसं की आमच्याकडे 10 टाइम्समध्ये डिफरंट बनाना चिप्स आम्ही मॅन्युफॅक्चरर करतो. ओके. हो,
मग त्याच्यामध्ये काही व्हरायटीज आहे, फ्लेवर्स आहे, त्याच्याबद्दल काय? हो, तर आता आमच्याकडे मसाला, चीज, टोमॅटो, पाणीपुरी, पुदिना, गार्लिक, याचे तुम्हाला मॅगी, असे 10 प्रकारचे वेगळे फ्लेवर बघायला मिळतील. काय काय पाणीपुरी? येस. पाणीपुरी हा एक फ्लेवर तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊन आलाय, हो, बनाना चिप्स. बनाना चिप्स मध्ये. काहीतरी वेगळं आहे, समथिंग इंटरेस्टिंग. हो येस सर, तेवढंच खायला पण वेगळे आहे. त्याचबरोबर मॅगी हा काय प्रकार आहे, म्हणजे मॅगी कसं काय? जसं की आपलं मॅगी म्हणलं की आपल्या सर्वात अगोदर जी मॅगी जी असते ती डोक्यात येते, खाण्याची मॅगी. पण ती मॅगी फक्त आपण ती जी मॅगी आहे त्याच्यामध्येच खाऊ शकतो. पण जो मॅगी मसाला आहे तो आपण कुठेतरी थोडं वेगळं रिसर्च करून त्याला चिप्समध्ये आणलंय, जेणेकरून जिथं मॅगी तुम्हाला खाण्याचा जिथं मूड होतं तिथं तुम्ही आपला बनाना चिप्स खाऊन पण मॅगीसारखा फील घेऊ शकतात. क्या बात आहे, क्या Yes. बात आहे. मग खरंच म्हणजे हे खूप वेगळ्या पद्धतीने केलं. मला वाटतंय की याच्यामध्ये खूप कमी लोक असतील मार्केटमध्ये, म्हणजे मॅगी म्हणा, पाणीपुरी म्हणा किंवा काय, ह्याच्यामध्ये खूप कमी लोक हो असतील. सर, खूप म्हणजे खूपच सर. इव्हन आता पुण्यात जेव्हा आम्ही लॉन्च केलं तर तेव्हा एकही वेंडर असा नव्हता की 10 फ्लेवरमध्ये डील करत असेल. म्हणजे कोणीही नाही. ते सुरुवात जी केली ती आम्ही जे सुरुवात केली लोकांना वेगळं देण्याची काहीतरी. मग एवढं सगळं करत असताना ही प्रेरणा कुठून येते? म्हणजे एखाद्या खेडेगावात आपण राहतोय, हो हो. त्याच्यानंतर शिक्षणासाठी बाहेर जातोय, Okay. मग कुठे ना कुठेतरी जाऊन स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे. मग ह्याच्यासाठी कोण ना कोणतरी एक प्रेरणा असेल. ही प्रेरणा येते कुठून? सर प्रेरणा म्हणजे मेनली सांगायचं गेलं सर तर आता जेव्हा आम्ही इंजिनिअरिंग करत होतो तर तेव्हा आम्हाला सर्व काही गोष्टी अंडरस्टँड होता की म्हणजे जे आपल्याला भविष्यात जे काय करायचं ते बिझनेस आम्हाला करायचं का, आमच्यासाठी पण करायचं आणि दुसऱ्यांसाठी पण करायचं. तर आमची प्रेरणा म्हणण्यापेक्षा आम्हाला लोकांना कुठेतरी चांगल्या लोकांना एक एम्प्लॉयमेंट देण्यासाठी म्हणा, त्याच्यासाठी म्हणा, त्याचं काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं लोकांना. ओके, तर त्यासाठी आम्ही केलं सर. बऱ्याच वेळेला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. हो. त्याचबरोबर आपण हे सगळं करत असताना समाजाचं भान ठेवून करायचं असतं. हो. खूप चांगलं. हे सगळं करत असताना फॅमिली बॅकग्राऊंड तर आता तुम्ही सांगितलं, हो पण हे सगळं करत असताना फॅमिलीचा सपोर्ट कसा भेटतो याच्यामध्ये? सर मेनली सांगायचं गेलं ना सर, जेव्हा आम्ही रूममधनं माल सेल करत होतो जवळपास 4-5-6 महिने डेली आम्ही व जयेश बाईकने सर्व लोकांना डिलिव्हरी दिली, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट, पूर्ण पुणे जिल्ह्यात. ओके. हो. तर ते करत असताना घरच्यांना एवढं माहीत नव्हतं की मुलं करतात तर नेमकं करतात काय. त्यांना वाटलं की जॉब करतायत, ओके व करतात जॉब वगैरे. पण त्यांना जेव्हा कळलं की आम्ही स्वतःचं शॉप वगैरे टाकतोय 1 डिसेंबरमध्ये, तेव्हा ते म्हणले की पहिले जॉब वगैरे करा 3-4 वर्ष, त्यानंतर तुमचं काही भांडवल आलं काही आलं त्यानंतर तुम्हाला आम्ही चान्स देऊ तेव्हा करावं. त्यांनी सांगितलं. बट जयचं आणि माझं घरांना आम्ही एक दिवस ठेवला. त्या दिवशी गावाला घेऊन एकच सांगितलं, फक्त जस्ट आम्हाला आमच्या आयुष्यातले 6 महिने द्या, त्यात जर का आम्ही स्वतःला प्रूफ करून दाखवलं ओके तर करू, नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कंटिन्यू केली. तर घरच्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. एकच म्हणले, तुम्हाला 6 महिने दिले, तुम्ही नक्की तुमच्या पद्धतीने करा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा आहोत. येस. तर त्या 6 महिन्यात आम्ही आज तुम्ही बघू शकतात. खूप छान. म्हणजे बऱ्याच वेळेला बिझनेसची सुरुवात माझ्या अनुभवाप्रमाणे जी झालेली आहे ते लोक घरात सांगत नाहीत, बरोबर, बाहेरच सुरुवात करतात आणि मग तो कुठेतरी एस्टॅब्लिश होताना किंवा बऱ्याच वेळेला फेलियर आल्यानंतर घरात सांगतात. हो. पण तुमच्या बाबतीमध्ये वेगळं झालं. तुम्ही बिझनेस करताय याची पूर्ण घरातून व्यवस्थितरित्या परमिशन घेऊन तुम्ही उतरला. हो. आणि त्यामध्ये घरातल्यांनी पण तुम्हाला सपोर्ट केला. येस. क्या बात आहे. मग आता हे सगळं बिझनेस चालू करत असताना जसं हा जो आहे ह्याचं प्रोडक्शन करावं लागतं, हो. लेबर लागतात, वेगवेगळ्या मशिनरीज लागतात. मग ह्याच्यासाठी जे काही इनिशियल भांडवल लागतं, फंड लागतो, हो. हा कसा उभा केला? हां, तर मेनली म्हणायचं म्हटलं सर, जेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलं की जेव्हा आम्ही चालू केलं तर हा बिझनेस फक्त आम्ही 10,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू केला. केव्हा? जेव्हा आम्ही स्टार्टिंग फेजला चालू केला तेव्हा, की जसं की लोगो डिझाईन म्हणा, जो माल वगैरे आणला आम्ही पूर्ण, तर स्टार्टिंगला जो माल असतो तो आपण दुसऱ्याकडनं घेत असतो, नंतर कुठेतरी जाऊन आपली मॅन्युफॅक्चरिंग करत असतो. तर आपण जो दुसऱ्याकडनं जो माल वगैरे घेतला पहिले स्टार्टिंगला, फक्त आयडिया वगैरे सर्व गोष्टी आपल्या होत्या की लोकांना आपण होम डिलिव्हरी द्यायची, ते द्यायची. तर तुम्हाला सांगितलं की आम्ही दोन्ही मित्र जॉब करत होतो. तर जॉब करत असताना जे आम्हाला पैसे आले होते ते, आणि दुसरी गोष्ट आम्हाला आमची साथ होती आमच्या मित्रांची. तर असे आमचे काही मित्र आहेत, तिथे मित्र आमचे 5-7 मित्र आहेत, जसं की कुणाल, गौरव, असे 5-6 मित्र आहेत की त्यांनी आम्हाला त्या काळात खूप चांगली एक साथ दिलेली आहे. म्हणजे त्यांची साथ अशी होती की तुम्ही करा, बाकी आम्ही हाव टेन्शन नको, तुम्ही फक्त मेहनत करा. एक चांगलं त्यांना एक माहिती होती, चांगल्या इंटेन्शनने करता ते चांगलं होणार आहे, त्यांना माहिती होतं, कारण की ते पण आज बिझनेसमध्ये आहेत कुठे ना कुठे. त्या लेवलला त्यांनी आम्हाला सपोर्ट केला.
क्या बात आहे. एक नवीन उदाहरण आपल्या मराठी लोकांमध्ये सेट होतं असं वाटत नाही. कारण काही दिवसा अगोदर हो आपलं एक नरेटिव्ह असं सेट झालं होतं की एखादा मराठी माणूस ज्यावेळी उद्योगामध्ये उतरतोय हो त्यावेळी इतर लोक त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याचा पाय खेचतात. बरोबर. पण हे इथे तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळं होतंय. ओके. तुमच्या ज्या मित्रांच्या साथीमुळे एक सपोर्ट म्हणा, एक प्रेरणा म्हणा, हो जी काही मदत लागेल ते त्यांच्यामुळे होते. मग त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये कुठे ना कुठेतरी सपोर्ट करायचं हे नरेटिव्ह चेंज होतंय. हो येस सर. कारण की अनुभव आम्हाला पण ते पहिल्यापासून एकच ऐकायला मिळालेलं होतं की मराठी माणूस जर का उद्योगात उतरला तर त्याचे पाय वळण्यात येतात. पण जेव्हा आम्ही एक स्टार्टअप सुरू करायचं म्हणलं डिसेंबरला जेव्हा लॉन्चिंग सांगितलं, तर तुम्हाला सर सांगतो ओपनिंगला असे लोक आले होते आपले मराठी माणसं किंवा खानदेशातले, जसं की माऊली जगताप, उमेश पाटील, हे खूप चांगलं कामं करतायत. पुण्यासारख्या शहरात खूप मोठे मोठे काम आहे त्यांचे, आरोग्य शिबिर वगैरे. तर त्या लोकांना जेव्हा कळलं की आपले खानदेशचे 2 बांधव असे काम करतायत पुण्यात, त्यांनी स्वतःहून आम्हाला रीच करून म्हणजे असा काही एक कॉन्फिडन्स किंवा अशी काही एक संकल्पना दिली की ते आम्हाला कॉन्फिडन्स मिळाला त्याच्याने की नाही आपले पण काही मराठी लोक आहेत की त्यांच्या पाठीशी उभा आहेत. तर त्या कॉन्फिडन्सने आम्ही कुठेतरी चांगलं करायचा प्रयत्न केला सर. अजून खूप छान. म्हणजे इथं आपण आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक संदेश देऊ शकतो Yes, की sir. तुम्ही फक्त बिझनेस कल्पना डोक्यात आणू नका, बरं. तुम्ही ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. खूप सारे असंख्य मराठी हात आता तुमच्यासाठी Okay. तयार आहेत आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते तुम्हाला हेल्प करायला तयार Yes. सुद्धा आहे. खूप चांगलं. ही गोष्ट ऐकून खरंच खूप चांगली वाटली. ओके. सौरभ, हे सगळं करत असताना ज्यावेळी आज कॅपिटल उभं राहिलं, तुमचं हे प्रोडक्शन तयार झालं आणि एक तुमचं एक प्रोडक्ट तयार झालं, हो ह्याची मार्केटिंग करताना काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने केली? ओके. कारण सगळ्या बिझनेसमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ते म्हणजे सेल्स, येस. आणि सेल्स हा टोटली डिपेंड असतो मार्केटिंग. मग ही मार्केटिंगची सुरुवात कशी झाली, काय काय चॅलेंजेस झाले आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशी मात केली? ओके. तसं सर्वात अगोदर सर मराठी माणसाने एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, डायरेक्ट भांडवल आलेलं आहे म्हणून टाकून द्यायचं, शॉप चालू करून द्यायचं, या गोष्टी कधी नाही करायच्या. तर करायचं तर कसं, पहिले कस्टमर बेस जुळवायचा. तो कसं जुळवायचं तर सांगतो सर. तर मेन आम्ही जेव्हा सुरू केलं सर, तर आम्ही 30-30 ग्रॅमच्या बॅग्स बनवल्या सर पूर्ण. Okay. त्याच्यावर आपले लोगोस वगैरे लावले आणि जे पुण्यातले मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत तर त्याच्यामध्ये मी व जयेश कंटिन्यू जॉब करून सकाळी फर्स्ट शिफ्ट झाली, संध्याकाळी ते बिल्डिंगमध्ये जायचं आणि त्याच्या बाहेरच्या सर्व लोकांना ते वाटप करायचे फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे सॅम्पलिंग. येस, सॅम्पलिंग. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये आम्ही डायरेक्ट ते पाठवले. म्हणजे मोठ्या बिल्डिंगमध्ये दिल्यानंतर कस्टमरचे आम्हाला कॉल यायला सुरुवात झाली हळूहळू की सर तुमचं सॅम्पल खाल्लं होतं, आम्हाला खूप चांगलं वाटलं, तर तुम्ही ते आम्हाला देऊ शकतात का? आणि अशी आपली फ्री डिलिव्हरी होती. त्याच्यामुळे आम्ही देत गेलो. जवळपास आम्ही 1 महिना कंटिन्यू सॅम्पलिंग आणि कस्टमरला फ्री ऑफ डिलिव्हरी चालूच होतं. त्यासोबत जे वॉचमॅन्स होते, वॉचमॅनांना 30-30, 40-40 पॅकेट दिले, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स टार्गेट केल्या आणि त्यांना दिल्यानंतर ते वॉचमॅन म्हणजे तिथं वाटप करायचे. त्यांना पण म्हणजे एक चांगलं वाटायचं की नाही काहीतरी चांगला प्रोडक्ट आहे, त्यांना पण टेस्ट द्यायचं म्हणून ते पण तिथं देत होते. तर मग तसं आम्ही हळूहळू एक एंट्री केली बिल्डिंगाच्या मध्ये. तर मग एंट्री केल्यानंतर जो कस्टमर बेस आमचा वाढत गेला, एक माउथ पब्लिक सिटी एक म्हणजे आज आमचे असे बिल्डिंग्स आहेत की तिथं आपला जळगावला नाव सांगितलं तर इझिली कुठलाही प्रोडक्ट आहे डोळे लावून घेतात बिल्डिंग्समध्ये. म्हणजे एवढा ट्रस्ट आम्ही बिल्डिंगांचा कमवलेला आहे पुण्यात. अरे वा. हो. तर मग पहिले आम्ही ऑफलाईन मार्केटिंग केली सर त्या लेवलला. म्हणजे पुण्याने तुम्हाला कुठे ना कुठेतरी सपोर्ट केलेला आहे, Yes, sir. आपलं म्हणून समजून घेतलेलं. येस सर, खूपच सर. क्या बात आहे. आत्ता सध्या तुमच्या किती शॉप्स आहेत आणि ते कुठल्या ठिकाणी आहेत? ओके. तर आपलं आत्ताचं मेनली जे शॉप आहे सर, मेन ब्रांच ते देऊगावात आहे, येलवाडीच्या कंपनीला लागून. पुण्यामध्ये? हो, पुण्यामध्येच, पिंपरी चिंचवडमध्ये. ओके. हो, ते मेन ब्रांच आहे. तर आपण त्यासोबत 2 नंबर शाखा नाशिककरांना दिलेली आहे. हो. ओके. म्हणजे नाशिक आणि पुणे या 2 ठिकाणी तुमचं हे सगळं. हो. आत्ताच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर हे ऑफलाईन मध्ये तुम्ही ह्या शॉपच्या माध्यमातून विकताय, पण आज ऑनलाईन मार्केट एवढं मोठं आहे. हो. आज ऑनलाईन ई कॉमर्स ज्या पद्धतीने मार्केट एक्सपांड होत आहे त्याच्यामध्ये नो लिमिट्स राहिले. येस येस. म्हणजे तुमचं शॉप एक पुण्यामध्ये असल्यामुळे पुण्याच्याच लोकांना तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, पण ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर त्या ऑनलाईन मार्केटवरती तुम्ही काम केलंय का? हो सर. जसं की तुम्हाला आपण सांगितली पहिले मार्केटिंग, त्यानंतर मग आपण एक केली आपली वेबसाईट डेव्हलपमेंट केली, ओके. आपला जळगाववाला .in म्हणून. तर मग त्याच्यावर त्यानंतर आपण आपले सर्व प्रोडक्ट्स डिझाईन सर्व तिथे लिस्टिंग केली आणि तिची एक मार्केटिंग केली सर, इंस्टाग्राम थ्रू, यूट्यूब थ्रू. मग त्या मार्केटिंगला जे लोक होते त्यांनी जे बघितलं, व्ह्युअर्स आहेत आपलेवाले व्ह्युअर्स, त्यांनी बघितलं ते त्यानंतर आता आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि आपल्या वेबसाईटवरनं ते आता परचेस करतात.
त्यासोबत आपण ब्लिंकिट झालं, झेप्टो झालं, यांच्याला पण आता एवढं येत्या 10-15 दिवसात आपण तिथं पण आपला प्रोडक्ट लिस्टिंग केलेलं आहे. अरे वा, म्हणजे Yes. तुम्ही ऑनलाईनचा पण पुरेपूर वापर केला. येस येस. कारण आता ज्या पद्धतीने ऑनलाईन मार्केट एक्सपांड होत आहे, म्हणजे हो. याच्या अगोदर कुणाला वाटलंही नव्हतं की एवढं ऑनलाईन मार्केट मोठं होईल. हो जसं झेप्टो, ब्लिंकिट ज्या पद्धतीने आलं, तर आज लोक खाली उतरायला मागत नाहीत आणि सगळं घर बसल्या मिळवतात. हो येस सर. मग तुमचे प्रोडक्ट आता इथून पुढे ब्लिंकिट वरती, झेप्टो. झेप्टो वरती येणार हो. आणि लोक तिथून परचेस करू शकतात. येस सर. हे सगळं करत असताना कस्टमरला हे प्रोडक्ट किंवा हे जे तुमचे फ्लेवर्स आहेत हो. हे आवडतील, हे कसं काय माहिती पडलं किंवा या नवीन नवीन फ्लेवर वरती काम करायची कल्पना कशी आली? ओके, तर सर मेनली जर सांगितलं की मसाला आणि सॉल्टेड मी लॉन्च केले, तर मसाला आणि सॉल्टेड ओके, ते लॉन्च केल्यानंतर आम्ही अजून 2 फ्लेवर लॉन्च केले सर, जसं की मॅगी आणि पुदिना. मग ते 2 फ्लेवरचे आम्ही अजून टेस्ट कस्टमरना फ्री ऑफ कॉस्ट सेम लेवल की 30 ग्रॅम्स पॅक केले, ते दिले. तर मग त्यांचा तिकडनं रिस्पॉन्स आला की नाही सर तुमचे हे फ्लेवर पण आम्हाला आवडत आहेत. मग त्यांचे पण रिक्वायरमेंट वाढली. मग 4चे आम्ही नंतर 3 फ्लेवर लॉन्च केले, 7 केले. मग जेव्हा आपलं मेन ब्रँडची ओपनिंग झाली तेव्हा आपण टोटल 10चे 10 फ्लेवर लॉन्च केले. म्हणजे आपण एक स्टेप बाय स्टेप करत गेलो, जेणेकरून कस्टमरचा रिव्ह्यू घेत गेलो. आमच्या म्हणजे असंच नाही की एकदम चांगल्याच गोष्टी आहेत, त्यात आम्ही अजून 12-13 फ्लेवर होते जे कस्टमरने सांगितले की सर याच्यात या काही गोष्टी आपल्याला म्हणजे तिथं आपल्याला वाटलं की हा फ्लेवर चालत नाही आहे, तर आपण त्या ठिकाणी कमी करून आपले हे जे 10 फ्लेवर आहेत एकदम वेल रिसर्च फ्लेवर आहेत आता हे आपल्यावाले. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे फ्लेवर वाढवताना प्रत्येक वेळेला ग्राहकाचा टेस्ट, Yes. आवड हे कन्सिडर केले. गेले. मग आता जो व्ह्युअर्स आपला जो पॉडकास्ट हा बघतोय, हो. तर तुम्हाला या पॉडकास्टमध्ये तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की कुठल्या चुका तुम्ही हे सगळं करत असताना टाळाल? ओके, तर सर व्ह्युअर्सला माझं असंच म्हणणं असेल की मेनली तुम्ही कुठलाही बिझनेस करतायत ना, तर सर्वात अगोदर लक्षात घ्यायचं तर आपल्याला कस्टमरला काय पाहिजे तेच दिलं पाहिजे. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट स्वतःच्या माइंडसेटने आणतायत आणि टाकून देतात मार्केटला, तो डाऊनफॉल जाणार आहे भविष्यात. Okay. का कस्टमरला तुम्ही पहिले विचारलं पाहिजे चालतंय नाही चालतंय, एक सॅम्पलिंग घ्या, त्यांना सॅम्पल द्या, आवडत असतील, रिव्ह्यू चांगले येत असतील, त्यानंतर त्याला बल्कमध्ये घ्या आणि त्यानंतर इस्टॅब्लिश करा त्या प्रोडक्टला पुढे. पण कस्टमर इज फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे फक्त मला आवडतोय, मला असं वाटतंय की बाबा माझा प्रोडक्ट चांगला आहे, त्याच्यात दम आहे आणि हा चालेल, तर एवढं इनफ नाही आहे. नाही सर, एवढं इनफ नाही. मग त्याच्यासाठी मार्केटमध्ये उतरावं लागेल, रिसर्च करावं लागेल, आवडी निवडी, टेस्ट वगैरे सगळ्या बघावं लागतील. येस सर. आणि त्या पद्धतीने तुमच्या प्रोडक्टवरती परत रिवर्क करून तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायला लागेल. हो. आता हे सगळं करत असताना फायनान्स पार्ट जो मगाशी आपण बोललो, हो. तर तुम्हाला आता इथून एक्सपान्शन करताना फायनान्स ज्यावेळी लागेल किंवा तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे आता बँक फायनान्सला जाणार आहे किंवा अजून पण तुम्ही काय फॉरेन म्हणजे बाहेरची इक्विटी वगैरे घ्यायची विचार आहे, काय आहे? म्हणजे कसं आता सध्या एक्सपान्शनच्या बाबतीमध्ये काय विचार केलाय? सर एक्सपान्शनच्या बाबतीत जर का म्हणायला गेलं सर, तर सध्या जो आपला सेलिंग आहे सध्याच्या कंडिशनला, त्या सेलिंगच्या बेसिसवर आपण आता सध्या तरी कुठेतरी आता करतो व्यवस्थित. देन आता फ्युचरमध्ये आपण फायनान्सचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जास्त अजून म्हणजे प्रॉपर रिसर्च नाही केलं आहे. म्हणजे ओके, हो. त्याच्यावरती काम चालू आहे. मग आता मला एक सांगू शकाल का की सध्याचा तुमचा ॲव्हरेज मंथली सेल किती पॅकेज जातात आत्ताच्या घडीला? ओके, तर मंथली सर आपल्या आता 25 ते 30 हजार सेलिंग आपले पॅकेट जातात सर मंथली 25 ते 30 हजार हो. तुमचे जातात. मंथली पॅकेट जातात. म्हणजे अप्रॉक्सिमेटली महिन्याचं टर्नओव्हर किती जात असेल? तर आता महिन्याचं सध्याला सर आपल्याला 10 ते 12 लाख पर्यंत जातं सर आरामात. ओके, येस. म्हणजे आत्ताच्या घडीला ॲव्हरेज अॅन्युअल टर्नओव्हर म्हटलं तरी 1.25 करोड आहे. येस सर. आणि कंपनी लॉन्च करून तुम्हाला हार्डली 7-8 महिने झाले येस ना? सर. येस. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. Yes, खरंच sir. सौरभ, हे खरंच तुम्ही ज्या पद्धतीने त्या प्रॉडक्टवरती काम केलंय, मार्केटमध्ये गेलंय, मार्केट रिसर्च केले, प्रत्येक माणसाला भेटलाय, त्यांच्या आवडीनिवडी बघितलेत आणि त्याचं काहीतरी हे प्रोडक्ट रूपांतर करून तुम्ही जे देताय त्याच्यामुळे हा सक्सेस भेटलेला आहे. येस. हे सगळं करत असताना आता तुम्हाला तर हा प्रोडक्ट तर दम आहे, हो. तुम्ही हे काही 6 महिन्यामध्ये बघितलेलंच आहे. मग पुढे जाऊन ह्याला वाढवताना तुम्ही काय फ्रँचायसीचा विचार वगैरे काय करताय का? हो सर, आता आपलं फ्रँचायझी लेवलवर काम चालू झालेलं आहे सर. म्हणजे जसं की फ्रँचायझी डेव्हलपमेंटसाठी आपली एक टीम आहे, त्या टीमवर्क चालू आहे. तर आपण इन फ्युचरमध्ये आता येत्या 2-3 महिन्यात
फ्रँचायझी लेवलला काम सुरू करतोय, जेणेकरून जे आत्ता तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामला कंटिन्यू कमेंट चालू आहेत की आपला जळगाववाल्याचे जो माल आहे आम्हाला सोलापूर, मुंबईला, नाशिकला म्हणजे खायला मिळेल का बा औरंगाबादला वगैरे, नाही का. तर त्यांना आपण नक्कीच सांगू की येत्या 2-3 महिन्यात आपली ब्रँच ऑल ओव्हर महाराष्ट्रात प्रत्येक सिटीमध्ये आपण चालू करण्याचा प्रयत्न करतोय सर. क्या बात आहे. Yes. म्हणजे कुठे ना कुठेतरी विजन मोठे ठेवलं. येस सर, 100%. तुमच्या विजन बद्दल काय माहिती देऊ शकाल का, की तुम्ही हे आपला जळगाववाला आहे हो यांचं विजन काय नेमकं? सर, मेनली विजन एकच आहे सर की आपला जळगाववाला नाव हे पूर्ण आपला ऑल ओव्हर भारतात गेलं पाहिजे सर. एक विश्वास म्हणून, एक ट्रस्ट म्हणून लोकांचा आपल्याला विश्वास कमायचा आहे आपला जळगावाला म्हणून, की फक्त आपला जळगावाला जरी म्हणलं तरी समोरच्याला एक क्लिक झाला पाहिजे की नाही इथं आपुलकी आहे, इथं काही टेन्शन नाही. हा, म्हणजे तुमचं जे आपला जळगाववाला ब्रँड आहे हो किंवा नाव जे आहे ते तुम्हाला प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवायचं आणि त्याचं एक्सपान्शन करायचं. येस सर. मग हे करत असताना प्रत्येक बिझनेसच्या काय व्हॅल्यूज असतात, ओके. बरोबर आहे. तर तुमच्या अशा काय व्हॅल्यूज आहे, म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये असतात, काही क्वालिटी असतात, ठीक आहे. सर्व्हिस असतात, तर तुमच्या अशा काय व्हॅल्यूज आहेत की त्या तत्वांवरती तुमची कंपनी काम करते? येस सर. सर, मेनली आपला जळगावाला हा आपला विश्वास जपतो सर, बरोबर. जसं की कस्टमरचा ट्रस्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. क्वालिटी, त्यानंतर सर्व्हिस आणि सर्वात मेन गोष्ट असते फूडमध्ये हायजीन. तर हायजीन वगैरे सर्व आम्ही मेंटेन करतोय सर. पूर्ण 101% आम्ही पूर्ण हायजीन मेंटेन करतो. म्हणजे तुमचं सगळ्यात कोर जे व्हॅल्यू आहे ते हायजीन आहे. येस सर. कारण आज लोक बघितल्यानंतर ज्यावेळी तुम्ही मगाशी सांगितलं की बऱ्याच छोटे छोटे रस्त्यावरती शॉप्स असतात, मग ते कोणत्या तेलामध्ये तळतात, कुठले मसाले वापरतात, कुठलं पाणी वापरतात ते त्यांनाच नाही माहिती, हो बरोबर. आणि मग इथे कुठे ना कुठेतरी त्या हायजीनचा इश्यू. येस. तुम्ही तुमचं प्रोडक्ट डेव्हलप करताना तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये अशी काय हायजीन मेंटेन करता ते तुम्ही सांगू शकाल का? जसं की सर जे आपले मसाले जे यूज केले जातात ना सर जास्त करून मार्केटमध्ये, ते वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात सर, ते आपल्याला माहितीच आहे. त्याला आम्ही घरगुती पद्धतीचे मसाले बनवतो. जे पण आमचे 10 फ्लेवर आहेत सर घरगुती पद्धतीने बनवले जातात, जेणेकरून कस्टमरला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही सर. घरगुती जे मसाले असतात त्यातला म्हणजे कुठल्याही वेगळे प्रकारचे आपले केमिकल्स वगैरे, प्रिझर्वेटिव्ह, केमिकल्स वगैरे तुम्ही तसं ऍडिशन करत नाही सर. त्याच्यामुळे तुम्ही जे काही घरात मसाले बनवता त्याच्यामुळे तुम्ही हायजीन मेंटेन येस सर, करता. 100%. खूप चांगलं. आत्ताच्या घडीला जर तुम्ही सांगितलं की मगाशी आपला टर्नओव्हर जो आहे, तर ह्या बिझनेसमध्ये आत्ताच्या घडीला मार्जिन रेशो किती असतं? मार्जिन रेशिओ आहे ना सर, आपल्याला आता का स्टार्टअप असल्यामुळे आपण ना सर मार्जिनवर न काम करता आपण कस्टमरवर काम करतोय. आपल्याला जास्तीत जास्त कस्टमरांपर्यंत आपला जळगावाला पोहोचायचं काम करतोय, म्हणून मार्जिनमध्ये आपण कुठे ना कुठे कमी काम करतो सर. कमी मार्जिनमध्ये जास्त कस्टमर कमवतोय, असं आहे सर. मग आता जसं तुम्ही ही एक प्रेरणा घेऊन किंवा ह्या प्रोडक्टमध्ये उतरलाय, तर एक समजून घ्यायचं आहे की ह्याचं मार्केट पोटेन्शियल किती आहे. म्हणजे आता तुम्ही पुण्यामधून जसं ऑपरेट करता, येस. तर पुण्याच्या किती टक्के पब्लिकला तुम्ही कॅटर केलेलं आहे आतापर्यंत, काय सांगू ओके. शकाल? तर सर आपण जर का म्हणायला गेलो ना सर, आता मी दिवसाला जर का 1000-1200 पॅकेट सेलिंग करतोय ऑल ओव्हर 10 फ्लेवर्स पकडून, तर ते पुण्यातलं सर 0.5% पण नाही सर. 0.5 म्हणजे एवढं मोठं मार्केट आहे फक्त पुण्याचं. हो, तर आपल्याला अजून 99.5 मार्केटवर काम करायचं आहे सर. येस. म्हणजे त्या याच्यामध्ये स्कोप खूप मोठा आहे. खूप मोठं सर, खूप मोठं मार्केट आहे सर बनाना चिप्स. क्या बात आहे. म्हणजे ही मार्केटची रिक्वायरमेंट तुम्ही ओळखले आणि Yes, त्याच्यामध्ये वेगळं. बरं, बनाना चिप्सच का सिलेक्ट केला, म्हणजे आपला जळगावाला बनाना चिप्स मध्येच का आला? ओके. तर सर सर्वप्रथम तुम्हाला मी पहिले सांगितलं की जो जळगाव आहे, जळगाव जे सर्वात जास्त उत्पादन जे जळगावमधनं होतं बनाना चिप्सचं, पण कुठलाही ब्रँड अजून नाही आहे. जळगावचा कुठलाही ब्रँड चांगल्या पॅकेजिंगमध्ये त्याच्यामध्ये नसल्यामुळे तर हे जळगावचं नाव आम्हाला पूर्ण भारताभर घेऊन जायचं होतं सर. की आमचा पहिल्यापासून विचार असायचा जेचे आणि माझे, की बुवा आपलं जे जळगावचं नाव आहे ते पूर्ण भारतात घेऊन जायचं. तर कसं घेऊन जायचं, तर त्यात सर्वात महत्त्वाचं आम्हाला दिसलं की बनाना चिप्स एकमेव मार्केट असं आहे की याला आपण आपलं पूर्ण भारतभर घेऊन जाऊ शकतो. का, त्याची रिक्वायरमेंट पण तेवढी सर, डिमांड पण तेवढी सर. मग तसं बघायला गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे जळगाव हा लार्जेस्ट प्रोडक्शन ऑफ बनाना आहे. येस. जळगाव मधूनच जास्तीत जास्त बनाना हा एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार होतो Yes. किंवा ऑल ओव्हर भारतामध्ये होतो. म्हणून ही कन्सेप्ट काय डोक्यात आले का? म्हणजे जळगावमध्ये तुमच्या प्रोडक्शन हब म्हटलं जातं ना हो बनानाचं. हो सर, म्हणून सर. ओके, ग्रेट. सौरभ, हे सगळं करत असताना बरेचसे आता तुम्ही जे मार्केटिंग करता, सेल्स करता, फायनान्स करता,
त्याच्यामध्ये बिगेस्ट चॅलेंज काय? म्हणजे बऱ्याच लोकांना एकतर फायनान्सचा प्रॉब्लेम येतो, एकतर मार्केटिंगचा येतो, एकतर सेलचा येतो किंवा अकाउंटिंगचा येतो, त्याचबरोबर लेबरचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे कारागीर भेटत नाही, वर्कर भेटत नाही. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम सगळ्यात जास्त त्रास देतो आत्ताच्या घडीला? ओके, तर सर्वात अगोदर म्हणायचं म्हणलं सर, हे जे 5 जे गोष्टी आहेत सर्व, सेल्स असू द्या, सेल झालं, मार्केटिंग झालं, परचेस असू द्या, एम्प्लॉयमेंट असू द्या, या सर्व गोष्टी चॅलेंजिंग असतात. पण त्यांना आहे ना स्टेप बाय स्टेप म्हणजे आपण केल्यात पहिल्यापासून. चॅलेंजिंग वर्कर्स वगैरे आपल्याजवळ पहिल्यापासून म्हणजे वर्कर्स वगैरे होते आपल्यावाले. तर मेन आहे ना सर मनी हँडलिंग असतं सर, की जो इन्कम येतोय सर ते त्याला हँडल कसं केलं पाहिजे सर मेनली. तर आपलं जे मनी हँडलिंग आहे सर तो आपला सर्वात मोठा चॅलेंज आला सर, की एक लेवल असते सर की आम्ही एक जळगावचे मुलं किंवा ते एक पैसा येतो सर, तर पैसा कसा हँडल केला पाहिजे, मेन पॉईंट तो इम्पॉर्टंट आहे. मॅनेजमेंट. तर ते मॅनेजमेंटला आम्हाला खूप मोठा टास्क होता सर, आणि ते आम्ही आत्ताच्या कंडिशनला कुठे ना कुठे एक व्यवस्थित येते त्याला हे केलं सर. म्हणजे आमच्या फायनान्सच्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं की अकाउंटिंग हा सगळ्या तुमच्या बिझनेसचा क्रक्स आहे. येस. पण त्याच्याकडेच लोक दुर्लक्ष करतात. हो. बरीच लोकांना त्या अकाउंटिंग मध्ये बघतच नाहीत की माझा किती पैसे येतात, किती जातात, प्रॉफिट किती आहे, लॉसेस किती आहे, प्रोडक्शन मध्ये मार्जिन किती आहे. आणि हा इम्पॉर्टंट भाग आहे, पण त्याच्याकडे लोक लक्ष देत नाही. येस सर. तेच तुमचं सुरुवातीच्या काळामध्ये झालं का? येस सर. मग आता हे सगळं करत असताना एक कॅश फ्लो म्हणून असतं, बरोबर आहे, हो. ज्याच्यात कॅश फ्लो मध्ये पैसा किती येतो बरोबर. आणि कुठे जातो बरोबर ह्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? म्हणजे सर जे सुरुवातीला तर सर म्हणजे इन्व्हेंटरी म्हणतात त्याला. इन्व्हेंटरी ही कळायला खूप उशीर लागतो सर. जो बिझनेसमॅन असतो ते कळतच नाही की म्हणजे परचेज जे करतोय आणि सेल करतोय तर कशा प्रकारे आपल्या सिस्टीममध्ये दाखवलं पाहिजे ते आपल्याला. तर जर तुम्ही म्हणलं ना लास्ट टाइम, तो मेन पॉईंट तोच होता की आम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करता येत नव्हती. हो, ते इन्व्हेंटरी मॅनेज करणं खूप, कारण की आपले 10 फ्लेवरचे तर प्रत्येकाचा डेटा वेगळा, किंवा आम्हाला रिझल्ट पण करावं लागतं सर की कुठला फ्लेवर चालतोय, सर्वात जास्त मार्केट रिसर्च करावा लागतो, ते सर्व इन्व्हेंटरीमध्ये मॅनेज वगैरे करावं लागतं सर. तर आता आम्ही ना सर आता आपले बघू शकतात खूप चांगले सॉफ्टवेअर्स आलेले आहेत आता मार्केटला. तर त्या सॉफ्टवेअर्स थ्रू आपण आता सध्याला आपल्याला पूर्ण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करतोय सर. म्हणजे टेक्नॉलॉजीचा पार्ट वापरताय तुम्ही, टेक्नॉलॉजीला तुमच्या बरोबर घेऊन चाललाय. Yes, sir. कारण ट्रेडिशनल पद्धत होती, ट्रेडिशनल पद्धतीमध्ये रजिस्टर मेंटेन करणं, मग प्रोडक्ट हे करणं, आणि ते आत्ताच्या घडीला फिजिबल नाही, तेवढं sir. प्रॅक्टिकल पॉसिबल. पॉसिबल नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये जे काही सॉफ्टवेअर येतात, ओके. खूप चांगलं सौरभ. येस. आता जसं सुरुवातीच्या काळामध्ये तू सांगितलंस की तुमची ही जी फर्म आहे ही पार्टनरशिप आहे, येस. बरोबर आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की मी मार्केटमध्ये बरेचसे पार्टनरशिप फर्म बघितले, 2 मित्र एकत्र येतात, बिझनेस चालू करतात, ओके. आणि काही दिवसांनी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्या फर्म ब्रेक होतात. तर तुमची अशी कशी काय बॉन्डिंग झाली आणि तुम्ही पार्टनरशिपमध्ये कशा आला? ओके, तर सर्वात अगोदर सर आपल्या आयुष्यात जे 2 पार्टनर्स असतात त्यांचे माइंडसेट काय पाहिजे मी सांगतो. त्यांचे माइंडसेट पहिली गोष्ट एकच पाहिजे की आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं किंवा मार्केटला दाखवून द्यायचं आहे की 2 पार्टनर मिळून काय करू शकतात. हा जर का तुम्ही माइंडसेट ठेवला तर नक्कीच 2 पार्टनरशिपचा बिझनेस हा सक्सेस होतो. तर तोच माइंडसेट माझा आणि जयचा होता की आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं की एक पार्टनर मिळून काय बिझनेस करू शकतात. आणि पार्टनरशिप बिझनेस हा आमच्या लाईफमध्ये खूप चांगली गोष्ट आहे की पार्टनरशिपमध्येच बिझनेस केला पाहिजे का, तर ते सांगतो. तर आजच्या घडीला सर मी मार्केटिंग करतो, सेल्स करतो, बाहेर असतो कंटिन्यू, पण जे पूर्ण इन्व्हेंटरी मॅनेज आपण जे बोलतोय, प्रोडक्शन बोलतोय, परचेस बोलतोय, हे सर्व काम जयेश करतो. त्यात मी कुठेही बघत नाही सर. म्हणजे प्रोडक्शन असू द्या, त्याच रूल्स टर्म्स कंडिशन आम्ही सोबत मिळून सेट केले, तर प्रत्येकाचं काम मस्त सर. तर जयेश ऑल ओव्हर प्रोडक्शन वगैरे बघून घेतो आणि मी मार्केटिंग बघून घेतो. तर त्याच्यामुळे पार्टनरशिपमध्ये कधीच तुमचा दुराडा येणार नाही सर. म्हणजे असं म्हणता येईल का की सुरुवातीला ज्यावेळी पार्टनरशिपमध्ये तुम्ही एकत्र येता त्यावेळी तुमच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज ते तुम्ही डिफाईन केलं सर. माझं काम काय आहे, माझं काम आहे, माझं प्रोडक्शनचं काम आहे, किंवा मला इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं काम आहे, माझं अकाउंटचं काम आहे, तर माझ्या पार्टनरचं काम काय आहे, तर सेल्स आहे, मार्केटिंग आहे, आणि मग त्यांच्या पद्धतीने त्यांच्या रोल्स प्रमाणे त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी डिक्लेअर. येस सर.
जर ह्या पद्धतीने तुम्ही जर सुरुवातीला सगळ्या गोष्टी जर प्रॉपर मेंटेन केल्या हो तर तुमची पार्टनरशिप लॉंग टर्म चालू शकेल. हो सर, 100% चालू शकेल सर. प्रत्येकाने आपलं आपलं काम वाटून घेतलं पाहिजे. दोन्ही पार्टनर जरी असणार तरी त्याचं जे काम आहे ते वेगळं काम असतं, याचं वेगळं काम असतं. दोन्ही एक सोबत जर काम करायचं म्हणलं तर तिथं आपल्याला येतं सर प्रॉब्लेम. म्हणजे एकामेकाची एक्सपर्टीज आपल्याला वापरता येतात. Yes. बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी समजत नाही तर आपल्याला पार्टनर हेल्प करतो. मग कॅपिटल असेल, मार्केटिंग असेल, नॉलेज असेल, कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे दोघं मित्र एकत्र आल्यावरती एक मोठं काही ना काहीतरी चांगले निर्माण होऊ शकतं. येस सर, 100% सर. मग हे सगळं करत असताना आज माझ्या व्ह्युअर्सला तुम्ही सांगू शकाल की आपला पार्टनर सिलेक्ट करताना अशा कुठल्या गोष्टी बघायची गरज आहे? म्हणजे बऱ्याच वेळेला मी सांगतो माझ्या व्हिडिओजमध्ये हो की पार्टनरचे आणि तुमचे व्हॅल्यूज जुळले पाहिजे. फॉर एक्झाम्पल की ज्यावेळी एखाद्याची व्हॅल्यूज असते ओके. की मला पैसा कमवायचा आहे आणि दुसऱ्याची व्हॅल्यू असते की मला पैसा नाही कमवायचा, मला सोशल वर्क करायचं आहे. बरोबर. मग हे पार्टनर कधी एकत्र येऊ शकत नाही, ते एका तत्वावरती येऊ शकत नाही. थोडे दिवस काम करतील पण त्यांचे डिस्प्यूट चालतील. ओके. मग असे काय अनुभव आले ते आपल्या आज जे काही पॉडकास्ट बघणारे व्ह्युअर्स आहेत किंवा जे नवीन उद्योगामध्ये उतरणारे लोक आहेत ओके. त्यांना तुम्ही पार्टनर सिलेक्ट कसा करतात त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? येस सर. सर्वात अगोदर सर मेन पार्टनर निवडताना सर त्याचं तुम्ही फायनान्स बघू नका सर, की त्याच्याकडे पैसे आहेत नाही आहेत तो डझंट मॅटर. पण तुम्ही बघा की तुम्ही किती जुने मित्र आहेत आणि तुम्ही किती जुने सोबत राहिलेत. याच्याने काय करतं की जो मित्र आहे त्याचे म्हणजे जे काही तो हार्ड वर्किंग करू शकतो नाही करू शकतो, त्याचा माइंडसेट्स वगैरे आपल्याला करतात का, कारण की तो तेवढे दिवस आपल्या सोबत राहिलेला असतो. मेनली आजकाल जे पार्टनर्स आहेत फक्त त्याचं फायनान्स बघतात समोरच्याचं. याच्याकडे स्केल असतं, एकाकडे फायनान्स असतं, त्याचा बिझनेस चालत नाही सर. दोन्ही मित्र हार्ड वर्कर पाहिजे तेव्हा जाऊन बिझनेस होतो सर. मेनली हार्ड वर्कर हे खूप महत्त्वाचं आहे सर. म्हणजे पार्टनर फक्त कॅपिटल पुरता मर्यादित नाही ठेवलं, नाही सर. त्याच्यामध्ये त्याला सुद्धा त्या ग्राउंड लेवलवरती उतरून त्यांनी पण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. हो. तर ते पार्टनर्स तुमचे लॉंग टर्म राहू शकतात. येस कॅपिटल घेऊन केलेला पार्टनर लॉंग टर्म चालू नाही शकत. येस सर. तुम्हाला आता माझी स्टोरी सांगतो मी. जसं मी तुम्हाला सांगितलं की नवीन नवीन जेव्हा पुण्यात आलो तर तुम्हाला चांगलं माहिती आहे पुण्यात आल्यानंतर इथं राहणं अवघड गोष्ट आहे. तर जॉब करणं वगैरे त्या गोष्टी तुम्हाला चांगलं माहिती आहे, खर्च वगैरे खूप असतो पुण्यात. तर नवीन आल्यानंतर जयेश माझ्या अगोदर आलेला होता पुण्याला 3-4 महिना अगोदर. तर त्याच्याकडे म्हणजे तो थोडा 3-4 महिना स्टेबल झालेला होता. तर मी नवीन नवीन आल्यानंतर माझ्याकडे पैसे वगैरे म्हणजे हा पार्ट होताच नाही कुठल्याही पद्धतीने. तर नवीन नवीन पूर्ण जो सपोर्ट होता ना आम्हाला, तर पूर्ण जयेशचं जे काही थोडं भांडवल होतं तो म्हणजे 10,000 जरी म्हणलो मी, तर 10,000 सुद्धा जयेशने त्याच्यामध्ये टाकून आम्ही असे उभं केलेले आहेत. म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीने अजूनही आम्ही बिझनेसमध्ये पैशांचा म्हणजे जे आपला हिशोब असतो फायनान्स ते आपण पूर्ण करतो कॅल्क्युलेशन, पण कुठेही अजून आम्ही असा हिशोब वगैरे, कारण स्टार्टअप फेजमध्ये हिशोब केला जात नाही कारण खर्च खूप लागतो. स्टार्टिंगला बिझनेसला 6 ते 10 महिने आपल्याला घरून पैसे टाकायचे आहेत. या माइंडसेटने बिझनेस केला तर सक्सेसफुली. दुसरी गोष्ट पार्टनरवरती ट्रस्ट असला पाहिजे. येस 100%. पार्टनर्स अकाउंट्स बघतोय, पैशाचे व्यवहार बघतोय, येस पण त्याच पद्धतीने त्या पार्टनरवरती तर ट्रस्ट असलाच पाहिजे. पण त्या ट्रस्ट त्या पार्टनरने पण मेंटेन करणं गरजेचं आहे. येस त्यांनी त्या पद्धतीने आपल्या पार्टनरला सगळा हिशेब दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, ट्रान्सपरन्सी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता इथून पुढे जाताना ज्यावेळी तुम्ही आपला जळगाववाला हा जो ब्रँड आणला, सगळ्यात पहिलं विचारायचं आहे की हा रजिस्टर केलाय का? हो सर. आपण याला TM म्हणतो ट्रेडमार्क. तर आपलं ट्रेडमार्क रजिस्टर असतं सर याच्यामध्ये. मग हे ट्रेडमार्क करायची काय गरज वाटली? ट्रेडमार्कसाठी सर मेनली कसं असतं सर, इन फ्युचरमध्ये आपले पहिल्यापासून विजन आहे की आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये आपलं जळगावाला नाव आहे मोठं करायचं आहे. तर त्याच्या एक आपल्याला मोठं करायचं आहे. तर मार्केटमध्ये खूप प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही बघू शकता सर. बिस्लरी नावाने आज 10 वेगळे प्रोडक्ट आज विकले जात आहेत. तर भविष्यात आपली ही कॉपी म्हणजे कोणी करू शकतं, तर ते केली नाही पाहिजे. म्हणजे केली तरी तर तुम्ही क्वालिटी मेंटेन करा, सर्व गोष्टी मेंटेन करा. पण एक जो ट्रेडमार्क असतो तो आपल्या कुठे ना कुठे ब्रँडला सेफ ठेवण्याचं काम करतो. त्याच्यामुळे आपण सेफ्टी वाईज आपल्याला केलं पाहिजे सर ट्रेडमार्क. म्हणजे जर तुमचं विजन लॉंग टर्म असेल हो तर तुम्हाला सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवलं येस पाहिजे. सर. ह्या ट्रेडमार्क वरती एक किस्सा सांगतो. येस तुम्हाला माहित आहे एक डेंटिस्टचा एक ब्रँड होता, हो अपना डेंटिस्ट, ओके आणि त्यांनी तो ट्रेडमार्क केला नव्हता आणि तोच ब्रँड कॉपी केला गेला. ओके. नंतरला काय झालं, अपना डेंटिस्टचं एवढं प्रमोशन झालं मार्केटमध्ये, सगळं नाव झालं, पण तो कॉपी केल्याने आणि त्यांच्याकडे त्याचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन नसल्यामुळे त्यांना तो ब्रँड चेंज करून सबका डेंटिस्ट करायला लागला. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्केटमध्ये जे नाव कमवलं होतं ते
कमी खराब झालं. झाला. तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे Yes. की तुमच्या बिझनेसचं जे ट्रेडमार्कसाठी जो तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला हा खूप चांगला होता. मग तुम्ही आता जे आपले व्ह्युअर्स आहेत हो. हे बघतात आहे, तर साधारणतः तुम्ही काय सांगू शकता की बिझनेसमध्ये आल्यावरती हो. जसं पार्टनरशिप असेल, ट्रेडमार्क असेल, हो. अजून अशा कोणत्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे ओके. जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म मध्ये त्याचा त्रास होणार नाही? येस सर. सर व्ह्युअर्सला सांगणं असेल की तुम्हाला जर का लॉंग टाईमसाठी बिझनेस करायचा असेल तर ट्रेडमार्क आणि जे डॉक्युमेंटेशन आहेत हे खूप इम्पॉर्टन्स आहेत. का तर जेव्हा तुम्हाला ई कॉमर्सला जायचं असतं, ब्लिंकिट, झेप्टो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इथं आपल्याला कंपल्सरी ट्रेडमार्क हा विचारला जातो. विदाउट ट्रेडमार्क तुम्ही कुठल्याही ई कॉमर्सला तुम्ही अटॅच करू शकत नाही तुमच्यावाला प्रोडक्ट. सो तुम्ही सर्वांनी ट्रेडमार्क डॉक्युमेंटेशन हे आपलं पूर्णपणे ठेवलं पाहिजे सर, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस करायला प्रॉब्लेम येत नाही कुठेही. खूप छान. मग याच्यामध्ये एक विचारायचं आहे की इथिकल एक प्रॅक्टिस असते, बरोबर? इथिकल म्हणजे आपल्याला जे काय द्यायचं आहे ते प्रामाणिकपणे द्यायचं, आणि एक असतं ते म्हणजे असं असतं की नाही आपल्याला काय पण द्यायचं, आपल्याला फक्त याचा मोटिव्ह आहे पैसा कमवून. येस. तर या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे इथिकल प्रॅक्टिस आणि नॉन इथिकल प्रॅक्टिसमध्ये काय सांगता येईल? ओके. तर या सर्व गोष्टींमध्ये मी एकच म्हणेन सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालकाचं इंटेन्शन. मालकाचं इंटेन्शन काय लोकांना देण्याचं, मालकाचं जे इंटेन्शन असलं तेच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर आमचं पहिल्यापासून इंटेन्शन एकच आहे सर की लोकांना आपण जे तुम्हाला सांगितलं की क्वालिटी, सर्व्हिस, ट्रस्ट या गोष्टी आपण चांगल्या इंटेन्शनने जर का दिल्या तर नक्कीच बिझनेस हा चांगल्या लेवलला जातो सर. म्हणजे कोणताही बिझनेस करत असताना तुमचं इंटेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. खूपच. मग हे इंटेन्शन क्लिअर असतं त्यावेळेला तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस अचीव्ह करायला मदत होते. सौरभ, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ज्यावेळी हे सुरुवात केलं आणि सांगितलं की मला मित्रांची खूप हेल्प मिळाली किंवा काय, तर त्यातला काय एखादा किस्सा सांगू शकतो एखाद्या मित्राचा की अशा वेळेला तो माणूस उभा राहिला आणि त्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये मला सपोर्ट मिळाला, असा एखादा छोटासा किस्सा ना तर काय अशी काय गोष्ट सांगू शकता? हो सर. तर आमचा एक मित्र आहे सर, गौरव पाटील म्हणून. तर आम्ही जेव्हा नवीन बिझनेस स्टार्ट केला सर, जो माल आहे जे आम्ही जळगाववरनं मागवायचो सर, तर आमचा तो माल आहे ना सर देऊ गावापासनं 18 किलोमीटर लांब यायचा तो माल. ओके. पण जेव्हा नवीन बिझनेस स्टार्ट केला तेव्हा आमच्याकडे कुठल्याही प्रकारची गाडी वगैरे या गोष्टी नव्हत्या. तर त्याच्याकडे स्विफ्ट गाडी होती सर. तो 6 महिने अगोदर पुण्यात आलेला होता. तर आम्हाला सर स्टार्टिंगला 2 ते 3 महिने त्या मित्राने, म्हणजे आम्ही म्हणलो की नाही आम्ही घेऊन होतो रिक्षा करून वगैरे, पण तो आमचा बिझनेस स्वतःचा बिझनेस समजायचा आणि तो कंटिन्यू सर ते पहिले 2-3 महिने जोपर्यंत आमच्या गाडीजवळ नाही होती तेव्हा तो कंटिन्यू यायचा, तिथनं स्विफ्ट आणायचा, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण माल टाकायचो, त्यानंतर आम्ही घेऊन जायचो. म्हणजे कंटिन्यू त्याची रुटीन. सकाळी उठायचं, त्या दिवशी त्याला सांगितलंय म्हणजे तो मग रात्री 12ला झोपायचा, कारण त्याच्या गाडीचं काम करून सकाळी 5ला उठायचा, ट्रॅव्हल्स पॉईंटला यायचा आणि माल आम्हाला पोहोचून द्यायचा. म्हणजे एवढं त्याचा आम्हाला सपोर्ट होता. म्हणजे मित्र हे फक्त तुमच्या वैयक्तिक गोष्टींसाठीच नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये मित्र लागतात आणि मित्रांचा रोल तेवढा इम्पॉर्टंट असतो. येस सर. मेनली तर सर आमच्या आयुष्यात आम्ही एकच सांगू शकतो, जयसन आम्ही जे आज काही आहोत तर आमच्या मित्रांमुळे खूप आहोत, नाही तर काहीच नाही आहेत. एकदम रिअल फॅक्ट. का जे मित्रांचे साथ आहे आत्ताही जे मित्रांचे शॉप जे आम्हाला हेल्प आहे ते खूप वेगळ्या लेवलची आहे. आज आम्ही तुमच्यासमोर बसलेले आहेत, आता त्यांना माहिती आहे, तर आम्हाला न सांगता आता 2 मित्र शॉपवर बसलेले असणार. का की तिकडे गेलेले आहेत. म्हणजे या लेवलचे मित्र आहेत सर आमचे. खरंच मित्र कमवणं सोपं नाही, त्या मित्रांना जपणं सोपं नाहीये. नाही सर. पण एकदा काय तुम्हाला या सगळ्यांची साथ मिळाली तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकता. हो. खरंच तुझ्या मित्रांचं खूप सारं कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतरला, की असे मित्र असावेत लाईफमध्ये. येस सर. मला इथून पुढे एक सांगशील का की ज्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये प्रोडक्ट आणलेत आणि प्रोडक्टची टेस्ट बघितली लोकांनी, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टवरती हे केला, त्याच्यातून म्हणजे त्याच्यावर तुम्ही रिसर्च केला, प्रोडक्टमध्ये चेंजेस केले, तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळी गेला त्यावेळी तुम्हाला रिव्ह्यूजमध्ये लोकांच्या एक आलेला चांगला अनुभव असा काय शेअर करता येईल का? मेनली सर अनुभव सर चांगला एक अनुभव म्हणण्यापेक्षा सर आमचा अनुभव सांगतो सर. आम्ही लोकांना जेव्हा ते ऑर्डर्स वगैरे करतात, आमचे जे कंटिन्यू जे ऑनलाईन ऑर्डर्स असतात सर, तर
तर आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही गुगल रिव्ह्यूला तुमचे रिव्ह्यू टाकू शकतात, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह जे असतील ते म्हणजे फेअर रिव्ह्यू टाका. फेअर रिव्ह्यू टाकायचं आम्ही त्यांना सांगितलेलं असतं सर. पण सर आमच्या बाबतीत असं आहे सर, तर लोकांनी सर तिथं रिव्ह्यू न टाकता त्यांची एक इच्छा असते की आम्हाला जयेश पाटील व सौरभ पाटील जे बोलायचं आहे की तुम्ही जे आम्हाला दिलेलं आहे हे खूप काही वेगळं आणि खूप चांगलं दिलेलं आहे. तर लोक सर आम्हाला म्हणतात, एकच म्हणतात की प्लीज 2 मिनटं का होईना आमच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि रिव्ह्यू द्यायच्यात. म्हणजे प्रोडक्ट पोहोचल्यानंतर खाल्ल्यानंतर ते आम्हाला कॉल करतात सर आणि सांगतात की तुमचा जो प्रोडक्ट आहे, तुमची क्वालिटी, तुमची सर्व्हिस ही खूप छान आहे आणि आम्हाला ते म्हणजे खूपच आवडते. म्हणजे लोक नुसतं रिव्ह्यूज नाही सर, स्वतःहून त्यांचा टाईम मूल्यवान टाईम काढून आम्हाला कॉल करतात सर. खूप मोठी पोच पावते तुम्हाला. Yes, खूप sir. मोठी पोच. येस मग अशा आता आज जे काही आपले पॉडकास्ट बघणारे तुमचे काही व्ह्युअर्स पण असतील, येस. तर या व्ह्युअर्सला तुम्ही काय सांगू इच्छिता इथून पुढे? इथून पुढे सर त्यांना तर आत्ता सर्व अगोदर तर मी त्यांना आज धन्यवाद म्हणतो सर, सर्वात अगोदर की तुम्ही जो आम्हाला सपोर्ट केला आहे त्या सपोर्टच्या कॉन्फिडन्सवर आम्ही आज आपला जळगाववाला एवढा मोठा ब्रँड उभा केला आहे. एक आयुष्यात काय असतं, एक फंडिंग, मार्केटिंग या सर्व गोष्टी एका साईडला आल्या आणि जो कॉन्फिडन्स असतो तो कोणाकडनं मिळतो, आपल्या कस्टमर रिव्ह्यूकडनं मिळतो. त्यांनी जो आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे त्या रिव्ह्यूच्या जोरावर आपण कुठेतरी आपला कॉन्फिडन्स बिल्डअप केलेला आहे आणि मग त्यानंतर एवढा मोठा स्टार्टअपमध्ये भरारी घेतली आहे. आणि आज जे काही आहोत आमच्या कस्टमरांमुळे आहोत आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही. मग अशा कस्टमरला आत्ताच्या घडीला तू काय आव्हान करशील? म्हणजे बरेच वेळेला आपण आपल्या कस्टमरला आव्हान करतो की एखाद्या वेळेला प्रोडक्ट जर आवडला नसेल तर त्याची आम्हाला रिव्ह्यू द्या, आवडला असेल तर त्याची रिव्ह्यू द्या, किंवा ह्या प्रोडक्टमध्ये अजून तुम्हाला काय फ्लेवर पाहिजे, असं काय आव्हान करशील तू या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून? हा, आता कस्टमरला तर आम्ही आत्ता तर हे सांगू शकतो सर की तुम्हाला आपल्या ब्रँडबद्दल जे काही तुमचे रिव्ह्यूज वगैरे असतील तुम्ही इनिशियली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डायरेक्टली कॉलिंग करून आम्हाला कळू शकतात. कारण की आपण जे नंबर दिले स्वतः मालकाचेच नंबर आपण बाकीच्या ठिकाणी दिलेले असतात, जेणेकरून आम्हाला कळलं पाहिजे की खाली चालू काय खालच्या चेनमध्ये. तर त्यांनी डायरेक्ट आपल्याला कॉल करून पॉझिटिव्ह और निगेटिव्ह जे पण असतील आम्हाला सांगितलं पाहिजे आणि त्यांचे जे काही नवीन काही अजून त्यांचे आयडियाज असतील किंवा त्यांना काही वेगळं आपल्याकडनं कुठल्या फ्लेवरची रिक्वायरमेंट असेल काही असेल तर त्यांनी इझिली सांगितली पाहिजे. नक्कीच आपला जळगावला त्याच्यावर काम करेल, हेच मला शब्द आहे. क्या बात आहे. सर सौरभ, तुमचा हा ब्रँड हा येणाऱ्या काही वर्षामध्ये खूप मोठा हो आणि ह्या ब्रँडच्या माध्यमातून खूप चांगली भरभराट येऊ आणि आपण त्यानंतरला एक यशस्वी उद्योजक आणि एक भरारी घेतलेला उद्योजक म्हणून आम्हाला परत तुझी एखादी इंटरव्ह्यू लागेल, त्यावेळेला तुझ्या पार्टनर बरोबर तुझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी तयार आहे. ओके. आणि अशा पद्धतीने तुझ्या ह्या सगळ्या प्रवासासाठी मी तुला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर हा तुमचा जो प्रवास आहे तुझ्या मित्रांना खरंच या सगळ्यामध्ये एक चांगले मित्र म्हणून तुला जे काही सपोर्ट करतात आहे, तुझ्या पार्टनरला जे काही सपोर्ट करतात ते खूप चांगल्या पद्धतीने करतात आहे. तर माझ्या ह्या व्ह्युअर्समध्ये त्यांनाही सांगू इच्छितो की आपला मराठी माणूस हा अशा पद्धतीने एखाद्या उद्योगामध्ये उतरला आहे आणि ह्या मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं काम आपल्या सगळ्या मराठी माणसांचं आहे. त्यामुळे प्रत्येक जणाला जेवढं पॉसिबल होईल, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही एकामेकाला सपोर्ट करा. काही दिवसांमध्ये, येणाऱ्या काही वर्षांमध्ये मराठीचा ठसा हा आपण एक वेगळ्या स्तरावरती आणि एका वेगळ्या जागतिक पातळीवरती आपण उभा करू, एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. आणि सौरभ, तू या ठिकाणी तुझा वेळात वेळ काढून आलेला आहेस त्याच्याबद्दल आमच्या पूर्ण हे दीपक पात्रे चॅनेलच्या माध्यमातून आणि ह्या पूर्ण आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुझं खरंच मनापासून धन्यवाद. आपण पुन्हा भेटू आणि एका नवीन विषयामध्ये भेटू. ओके सर, थँक्यू सो मच सर, धन्यवाद मनापासून. धन्यवाद. जयेश, तुझं या सत्रामध्ये स्वागत आहे. आत्ताच तुझा पार्टनरशी आमचं डिस्कशन झालं आणि म्हटलं की तुझ्याबद्दल पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर जयेश, तुझ्याबद्दल तू काही माहिती सांगू शकशील का? म्हणजे तुझं बॅकग्राऊंड, एज्युकेशन, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काय सांगू शकशील का? ओके सर, नक्कीच सर. सर माझं नाव जयेश पाटील आहे आणि मी बीटेक करून आलेलो आहे सर. आणि एका छोट्याशा गावामधून आलेलो आहे आणि आमची फॅमिली जास्त काय अशी मोठी नाही आहे. आई वडील आहेत आणि छोटा भाऊ आहे. म्हणजे पाठीमागे बॅकग्राऊंडमध्ये शेतकरीच आहे? हो. बरं. मग पुण्यामध्ये कशी काय एंट्री झाली आणि पुण्यामध्ये येऊन पुढच्या गोष्टी कशा झाल्या त्याच्याबद्दल काय सांगू शकशील का? तर पुण्यामध्ये यायचं म्हणजे जॉब लागला आम्हाला आधी. तर जॉब करता करता आमचं डिसिजन म्हणजे असं रिसर्च चालू होता की आपल्याला खूप म्हणजे मोठा बिझनेस करायचा आहे की तो आपण कसा करू शकतो, काय करू शकतो, त्याच्यावर आमचं डिस्कशन सौरभ आणि माझं कंटिन्यू चालू असायचं. तर त्याच्यावर आम्ही खूप असा मोठा रिसर्च केला आहे. मग आता
सौरभने तुझ्याबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या, हं. खूप साऱ्या गोष्टी त्याच्याकडून तुझ्याबद्दल माहिती वाटली. पण मला आज तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की तुझा पार्टनर म्हणून सौरभच्या अशा काय क्वालिटीज आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्ही एकत्र आला. सौरभ बद्दल सांगायला गेलं तर म्हणजे वेळ पुरेसा नाही होणार आता, एवढं सांगायला खूप काही आहे. पण मी असं छोटंसं एकदम शॉर्ट मध्ये सांगतो की सौरभ म्हणजे माझं आता आमचे शॉपला असतो कंटिन्यू मी, तर तिथं कस्टमर येत असतात की ते म्हणतात की तुम्ही भाऊ आहेत का. हा. पण त्यांना म्हटलं मी भाऊ नाही आहे, आम्ही मित्र आहेत. तर त्यांचं असं म्हणणार होतं की तुम्ही म्हणजे एकदम भावासारखे दिसतात, भाऊसारखेच राहतात. म्हणजे एवढं बॉन्डिंग झालंय हो, तुमचं? एवढा खतरनाक बॉन्डिंग आहे आमचं. अं, तर सौरभ म्हणजे आमच्या कधी पण काही चुका असल्या किंवा काही अडचण असली, सौरभ म्हणला मी आहे, तू बस टेन्शन नको घेऊ. म्हणजे एवढं काही खूप बॉन्डिंग आहे आमची. क्या बात आहे. म्हणजे एक मोठा सपोर्ट सौरभ आहे हो की कुठेही अडशील तिथे हो, मी मी फक्त आहे. आहे, बस तू तुझं काम चालू ठेव. हो बरं, सौरभने एक गोष्ट सांगितली की तो सेलिंग आणि मार्केटिंग बघतो हो आणि तू प्रोडक्शन मध्ये, हो. बरोबर आहे. मग प्रोडक्शन मध्ये असताना तुला प्रोडक्शन डिपार्टमेंटच का सिलेक्ट करावं वाटलं आणि प्रोडक्शन मध्ये असताना तुला अशा कोणत्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं किंवा काय चॅलेंजेस आले त्याच्याबद्दल काय सांगशील का? हो. तर आम्ही तर पहिले जॉब केलेला आहे. मग मला जॉबमध्ये पहिले तर क्वालिटीमध्ये एक्सपिरियन्स आहे की जॉब करताना क्वालिटीमध्ये एक्सपिरियन्स आपल्याला येतोच. ती कसं प्रोडक्शन का केलं पाहिजे. प्रोडक्शन करताना खूप काही इश्यू येतात, खूप खूप प्रॉब्लेम येतात. तर त्याच्यात आपल्याला क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. म्हणजे तुमचं एक पहिल्यापासून एक विचार असा होता की आम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं नाही. आणि हा प्रोडक्शन मध्ये सगळ्यात मोठा हो येतो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं एखादं प्रोडक्शन आपण केलं आणि त्याच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर मग तो अख्खाच्या अख्खा जो रॉ मटेरियल यूज केलेला आहे तो एकतरी खराब होतो किंवा त्याला काय वापरता येत नाही. नाही. सो हे मोठं चॅलेंज असावं. हो त्याच्यानंतरला तुमचा म्हणजे मगाशी बोलताना एक गोष्ट जाणवली की तुमचे 10 वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. हो त्याच्यामुळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा इश्यू येतोय. सर. त्याच्यात आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केलं आहे. तर त्याच्यात आम्ही जेवढे पण फ्लेवर आहेत तेवढे सगळ्यांचा आम्ही डेटा मेंटेन करतो त्याच्यात, की आपले कोणते फ्लेवर जास्त चालत आहेत कोणत्या प्रमाणात, तर त्याच्यावर आम्ही काम करत असतो. आणि तिथं मी कंटिन्यू रिसर्च करत होतो की कोणता फ्लेवर आपला जास्त चालतोय. ओके. म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये हो. तुम्ही एक सॉफ्टवेअर यूज करताय. हो. म्हणजे टेक्नॉलॉजी कुठे ना कुठेतरी तुम्ही हो. Yes, sir. विकसित केली आणि त्या डेटा पॉइंट्स वरती तुम्हाला अजून काय. बरं, आता तू प्रोडक्शन मध्ये असल्यामुळे अजून भविष्यामध्ये काही फ्लेवर आणायचे आहेत का? ह्याच 10 प्रोडक्ट वरती 10 फ्लेवर्स वरती काम करून याला मोठ्या लेवल वरती घेऊन नाही, जायचं? याच्यावर मी कंटिन्यू रिसर्च करत असतो की कस्टमर रिव्ह्यूनुसार की कस्टमरला कोणता फ्लेवर आवडणार आहे आणि कोणता फ्लेवर आपण लॉन्च करू शकतो त्याच्यावर आपण काम करतोय. आता तुमचं जे प्रोडक्ट आहे हे जे बनाना वेफर्स आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लागतं कस्टमरला म्हणजे अट्रॅक्टिव्ह पॅकिंग. ओके. तुमचं प्रोडक्ट जसं की ते तुमचं प्रोडक्ट आहे, बरोबर. तर ह्या पॅकिंगमध्ये अशा कोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्यात आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काम केलंय? सर, आमची जी पॅकेजिंग आहे ही बघू शकता तुम्ही. इथं आपला असा मस्त लोगो आहे आणि तो आपला जो लोगो आहे तो आपण आपल्या म्हणजे गावाची थिंकिंग आहे, गावाकडची जळगावची थिंकिंग आहे. आता बघू शकता आपण जो बनाना आपण टोपी वगैरे लावली की आपण शेतकरी माणसं आहेत की आपण खूप काहीतरी पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यानुसार आपण लोगो बनवला आहे. म्हणजे आयुष्यामध्ये कितीही पुढे गेल्यानंतरला आपला बॅकग्राऊंड विसरता कामा नये. हो yes, आपण ज्या मातीतून आलोय, ज्या शेतकऱ्याच्या शेतीमधून आलोय ते कुठे ना कुठेतरी तुमच्या ट्रेडमार्क मध्ये आणण्याचा आलंच प्रयत्न पाहिजे. केलाय. बरं, अजून तुमच्या पॅकेजिंग मध्ये अशा काय वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकाल की त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट एक वेगळं बनवतंय? ओके सर, आमच्या पॅकेजिंगमध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपलं स्टँडअप पाऊच आहे जे तुम्ही कुठं पण स्टँड करू शकता जेणेकरून. आणि मेन म्हणजे आपली जीप पॅकेजिंग दिलेली आहे. जीप पॅकेजिंग. हो, जीप पॅकिंग देण्याचं कारण असंच आहे की आपण कधी पण आपलं प्रोडक्ट आपण म्हणजे 160 ग्रॅमचं पॅकेजिंग आहे आपली, तर कोणत्याही म्हणजे कस्टमरला आपलं जास्त खाल्लं जात नाही. तर ते काय करतात ओपन असं कुठेतरी ठेवून देतात, ज्याच्यानं आपलं प्रोडक्ट लूज होण्याचा चान्सेस खूप राहतात. त्याच्यासाठी आम्ही जीप पॅकेजिंग दिली त्याला. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यातले वेफर्स खाऊ शकता आणि नंतरला तुम्ही झिप करून त्याला परत ठेवू शकता. बरेच वेळेला असं होतं की बरेचसे पॅकेजिंग वाले प्रोडक्ट मार्केटमध्ये एकदा फाडलं की ते तुम्हाला खायलाच लागतं. कारण जर तुम्ही ते ठेवलं तर ते नरम होतं किंवा त्याची क्वालिटी खराब होऊन जाते. तुमच्या या प्रोडक्टमध्ये तसा काय विषय येत नाही होत सर. बरं, ह्याची लाईफ किती दिवस आहे? याची लाईफ 6 मंथ आहे सर. 6 महिन्यापर्यंत तुम्ही हे पॅकेजिंग. बरं, हे 6 महिन्यामध्ये म्हणजे
बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे, हो. बऱ्यापैकी त्याच्यावरती प्रिझर्वेटिव्ह. याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे, तुम्ही काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरता का? नाही सर, याच्यात आपण काही प्रिव्ह्यू प्रिझर्वेटिव्ह नाही वापरत नाही, वापरत. ज्याच्यामुळे त्याची लाईफ वाढली पाहिजे असं तुम्ही काही नाही नाही वापरत. जे काय आहे ते नॅचरल आणि Natural, ऑथेंटिक आहे. ग्रेट. आता हा जो तुम्ही एवढा व्यवसाय चालू केला नाही, आता तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये जवळपास 1.25 करोडच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचलेला आहे, सर. बरोबर आहे? तर जयेश, मला एक सांगू शकशील की आज आपला हा पॉडकास्ट बरेचसे एंटरप्रिनियर्स बघतात आहे, यंग उद्योजक बघतात आहे, तर त्यांना तू या पॉडकास्टच्या माध्यमातून काय सांगू शकशील? त्यांना असं सांगू शकतो सर की आजच्या तरुणांमध्ये टॅलेंट आहे, मेहनत आहे, थांबवतात एकच शंका, मी करू शकेल का, लोक काय म्हणतील, फेल झालो तर. पण माझं एकच सांगणं आहे, जरा सुरुवात तरी करा. क्या बात आहे. माझं एकच आव्हान आहे तरुण पिढीला की आपला एक स्वतःचा ब्रँड उभा करा, आपली ओळख बनवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाचं नाव मोठं करा. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच तुमच्या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मला आज अपेक्षित आहे की आजच्या या पॉडकास्टमध्ये प्रत्येक त्या नवीन उद्योजकाला तुमच्याकडून एक चांगली प्रेरणा भेटेल, तुमच्याकडून काहीतरी नवीन इनपुट्स भेटतील हो. आणि तुमच्या या प्रवासामध्ये ॲज अ मराठी माणूस म्हणून प्रत्येकजण काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला तयार राहील. सो धन्यवाद जयेश, तू या ठिकाणी आलास, आम्हाला वेळ दिलास आणि तुझ्या प्रोडक्टच्या बद्दल, तुझ्या बिझनेसच्या बद्दल आपण हे डिटेल डिस्कशन केलं. मला हेच सांगायचं आहे की उद्या सकाळी जर असा एखादा मराठी माणूस जर तुमच्याकडे आला तुमचं हे सगळं बघून, तर तुम्ही त्याला ॲडवाईस करताना कुठल्याही पद्धतीने चुकू नका. आणि आपण ही जी काही मराठी माणसाला एका लेवलवरती घेऊन जायचा जो विषय आहे आणि आता सगळेच स्तरावरती सगळेच जण प्रयत्न करतात आहे, तर त्याच्यासाठी तुमचंही मोठं मोलाचं असं मार्गदर्शन लागेल. हो सर. अशा प्रत्येक जणांसाठी तुम्ही मार्गदर्शन करा. हो सर. तर धन्यवाद नक्की सर. पुन्हा एकदा, तुम्ही या ठिकाणी आलात, आपला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू सर.